नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। अवाच्य वादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः। निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरं मुकीम। हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला। हा सांगे बोल उरला निका काही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 36व्या श्लोकाला प्रारंभ आज आपण करत आहोत। या अगोदर आत्मस्वरूपाच्या संबंधाने पाहिलं तरी अर्जुना शोक करणं योग्य नाही आणि स्वधर्माचं अवलोकन केल्यानंतरही क्षत्रिय असणाऱ्या तुझ्यासारख्या वीर पुरुषाने रणांगणातून पलायन करणंही योग्य नाही, विचलित होणं योग्य नाही। कारण का क्षत्रिय पुरुषाच्या वाट्याला धर्मसंमत शास्त्रांनी प्रतिपादन केलेलं धर्मयुद्ध करणं यापेक्षा अन्य कोणतंही कल्याणकारक साधन नाही। जरी क्षत्रियाचा धर्म आचरण करण्याकरता कठीण असेल पण परिणामाचा विचार केला तर श्रेय प्राप्त करून देणारा तो एकमेव पर्याय आहे, दुसरं त्याला कोणतंही साधन नाही। आणि अर्जुना भाग्यवान पुरुषालाच अशा प्रकारचं युद्ध प्राप्त होतं की ज्या युद्धामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्णासारखे महारथी वीर प्रतिस्पर्धी म्हणून लाभलेले आहे। या युद्धामध्ये जय संपादन झाला तर पृथ्वीवरचं निष्कंटक राज्य भोगायला मिळेल आणि अंततोगत्वा यदा कदाचित देहपात झाला तर दुसऱ्या क्षणी स्वर्गाची प्राप्ती होईल। स्वर्ग प्राप्तीकरता यज्ञ करावे लागतात पण त्या यज्ञामध्ये प्रतिबंध येतो किंवा प्रारब्धाचा काही ना काही अवकाश असतो। बऱ्याचदा यज्ञ केल्यानंतर ज्या पुण्याचा संस्कार अंतःकरणावर झाला की त्या संस्काराला जेव्हा फल येईल तोपर्यंत त्या कालाची प्रतीक्षा करावी लागते। पण क्षत्रियाच्या बाबतीमध्ये काल प्रतीक्षेचा प्रतिबंध नाही, स्वर्ग प्राप्तीकरता दोघाला प्रतिबंध येत नाही। एक योग मार्गाची किंवा भगवत प्राप्तीची साधना करणारा जो साधक असतो, ज्याचा परमार्थाचा प्रवास संबंध प्रवास आहे, त्यालाही स्वर्ग प्राप्त होतो। दुसऱ्या क्षणी म्हणजे देहपात झाल्यानंतर त्याला 6व्या अध्यायामध्ये योग भ्रष्ट असं म्हणतात। प्राप्य पुन्हा पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टोभिजायते। म्हणजे योग मार्गापासून भ्रष्ट झालेला भगवत प्राप्तीसाठी मंद प्रयत्न करणारा जो साधक आहे त्यालाही स्वर्ग प्राप्त होतो पण तिथे गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो। हा अंतराय अवचिता का उडवला श्री भगवंता। ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य। त्याला पश्चाताप होतो। मी जर प्रामाणिकपणाने सावधपणाने जर प्रयत्न केला असता तर एकाच जन्मामध्ये मला भगवत प्राप्ती निश्चित झाली असती, पण ती तुला वेग नव्हेची। तेवढा मात्र माझा प्रयत्न झाला नाही म्हणून स्वर्गात गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो। मनुष्याला जेव्हा इच्छेप्रमाणे फळ मिळत नाही आणि दुसरंच काहीतरी फळ मिळतं तर दुसरं फळ मिळाल्यानंतर त्याला आनंद नाही होत, पश्चाताप होतो। आपल्याला हा अनुभव शाळेमध्ये येतो। एखादे 12वीच्या नंतर काही विद्यार्थी खूप अभ्यास करतात, 12वीच्या नंतर कोणत्या शाखेला जायचं आहे तर काय फील्ड का काहीतरी म्हणतात इंग्रजीमध्ये, ते शब्द जास्त वापरू नये पण आता आपल्या समोर येतात तेवढे। त्याची अपेक्षा असते की मला 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये स्वतःचं जीवन घडवायचं आहे। नेमकं असं होतं की त्या क्षेत्रामध्ये जाण्याकरता जेवढे गुण संपादन करावे लागतात तेवढे त्याला मिळत नाही। कधी कधी तर गुणही मिळतात पण आरक्षणामुळे जागा मिळत नाही। विषय आपला नाही, सोडून द्या। आणि मग त्याला नाईलाज म्हणून जे त्याच्या मनातलं क्षेत्र आहे ते त्याला मिळत नाही आणि दुसरं क्षेत्र त्याला घ्यावं लागतं तर त्या क्षेत्रात त्याला समाधान नाही मिळत। त्याला असं वाटतं मी एवढे प्रयत्न केले आणि मग काही विद्यार्थी 2 वर्ष थांबतात, परत बसतात परीक्षेला, पण जे क्षेत्र आवश्यक आहे ते संपादन करतात
मनाप्रमाणे क्षेत्र निवडता नाही आलं की तिथे जाऊन त्याला पश्चाताप होतो, हा अंतराय अवचिता का उडवला भगवंता. जसं व्यवहारात घडतं तसं योग भ्रष्ट पुरुषाला स्वर्ग मिळाला तरी त्याला स्वर्गाची अपेक्षा नसते, त्याला भगवत प्राप्तीची अपेक्षा आहे. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. त्याला आत्मप्राप्तीच्या नगराला जायचंय, पण मध्यंतरी स्वर्गाचं नगर आलं की त्याला प्रतिबंध होतो. तो विषयाचा विस्तार नाही करायचा. पण योगभ्रष्ट पुरुषालाही स्वर्ग प्राप्त होतो. तसं क्षत्रिय पुरुषाला धर्मयुद्ध करत असताना जर त्याचा देह पडला तर या दुसऱ्या क्षणी देहपात झाल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये लगेच स्वर्गाची प्राप्ती होते. अर्जुना, या युद्धाला युद्ध म्हणून बघू नको, स्वर्गद्वारम अपावृतम, उघडलेला हा स्वर्गाचा दरवाजाच आहे. आणि ज्यालाही युद्ध प्राप्त होतं त्याला भाग्यवान क्षत्रिय असं म्हणतात. असं असतानाही जर या धर्मयुद्धाचं अनुसरण तू केलं नाही तर स्वधर्माचा त्याग होईल, कीर्ती प्राप्त होणार नाही आणि स्वामीनं केलेला पापाचा भागीदार तू होशील. मग अकीर्तीचा काय भाग आहे? अकीर्ती अनंत काळापर्यंत समस्त प्राणी मात्र कथन करत राहतील आणि संभावित पुरुषाला मरण परवडतं, पण अकीर्तीचं दुःख त्याला सहन करता येत नाही. तुला हे काय काय म्हणतील असं म्हणणार नाही की अर्जुनाचं मन फार चांगलं होतं, पुण्यवान असल्यामुळे युद्धामध्ये घडणारी हिंसा आपल्या हातून घडू नये, पापापासून दूर व्हावं, भगवंताचं सानिध्य भोगावं, या उच्च अपेक्षेने अर्जुनाने युद्धातून माघार घेतली. हे असं नाही म्हणणार. हे असं म्हणणार, भयात रणात उपरतम, अर्जुन आम्हाला घाबरला. काय अर्जुनाचं वर्णन करता? अहो, अर्जुनाने आमच्या समोर युद्ध करणं तर लांबच राहिलं, फक्त दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केल्याबरोबर नुसतं पाहिलं तरी अर्जुन आम्हाला पळून गेला, असं हे म्हणतील ना. कारण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ आलेला आहे, उभा केलेला आहे. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, अशी प्रार्थना आहे. आणि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी फक्त परस्पराला यावदेता निरीक्षेहम, यांचं फक्त मला अवलोकन करायचं आहे. तर दुर्योधनाच्या पक्षातले लोक असं म्हणतील की अर्जुनाचा पराक्रम वर्णन करूच नका. काय पराक्रम आहे अर्जुनाचा? आमचं दर्शन झाल्याबरोबर नुसतं पाहिलं तरी भीती वाटली. भयात रणात उपरतम. कोण कोण मानतील? महारथाहा, महान रथावर आरूढ असणारे हे सगळे पराक्रमी पुरुष असं मानतील. आणि ज्यांच्या करता आतापर्यंत बहुमताहा, तो फार श्रेष्ठतेला प्राप्त झाला, त्यांच्याच दृष्टीमध्ये लघुतेला प्राप्त होशील. ही सगळ्यात कठीण गोष्ट असते बरं व्यवहारामध्ये. ज्यांच्या मनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची जागा मिळालेली आहे आदराची, आणि त्यांच्याच मनामध्ये जर आपल्याविषयी अनादर निर्माण झाला तर मनुष्याला ते शल्य फार खूपत राहतं. सध्याला व्यवहारामध्ये माणसं आपली स्वतःची जागा तयार करतात ना. माणसं म्हणतात आम्ही स्वतःची प्रतिमा तयार केली आहे आणि त्या प्रतिमेला आम्ही धक्का लागू देणार नाही. असं असताना ज्यांच्यासाठी म्हणजे कौरव पक्षातल्या लोकांनी अर्जुनाचं वर्णन करावं की काय अर्जुन जन्माला आला, भगवान शंकराच्या बरोबर युद्ध केलं, पवाडा तुवा केला गंधर्वाशी, असं ज्यांच्या मनामध्ये तुला फार मोठी सन्मानाची जागा मिळाली, नाईलाज का होईना पण दुर्योधन तुझं वर्णन करतो आहे की अर्जुनाचा हा पराक्रम आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्य कौतुक करतात. ज्यांनी कौतुक करावं तू पलायन करून गेल्यानंतर ते सगळेच्या सगळे तुझी निंदा करतील. लाघवम यास्यसी, तू लघुतेला प्राप्त होशील. यावरच्या आपण ओव्या पाहिल्या काल, त्यातली एक ओवी थोडासा विस्तार करायचा राहिला. भगवान असं म्हणतात, तो अनेकही एकने विचारीशी, एत संभ्रमे झुंजो आलाशी, आणि सकनवपणे निघालाशी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. आणखीन एक गोष्ट अर्जुना तो विचार करत नाही. युद्धामध्ये यायचं असेल ना तर मनुष्याच्या मनामध्ये उत्साह असावा लागतो. बरं, परीक्षेला जरी जायचं असेल तरी उत्साह असावा लागतो. बऱ्याचदा काही काही विद्यार्थी हुशार खूप असतात पण धैर्य नसतं. उत्तरपत्रिका हातात मिळाली की त्यांचा हात थरथर थरथर कापतो बघा, किंवा काहीच्या हाताला कंपन किंवा हा घाम येतो. काय धैर्याचा अभाव आहे. अभ्यास फार करतात काही विद्यार्थी
मी असे काही विद्यार्थी पाहिले ज्यांचे अपेक्षित सगळे पाठ होते, फक्त लिहावं काही या प्रसंगाला ते त्यांना आठवलंच नाही. ते मिळतं ना परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच, ते सगळे तयार असतात त्यांचे, पण धैर्याचा अभाव असतो. म्हणून बुद्धी असावी लागते, धैर्यही असावं लागतं, स्वतःवरचा आत्मविश्वास असावा लागतो, डगमगता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. युद्धाकरता सुद्धा उत्साह असावा लागतो की नाही. ते देखील या अर्जुने संभ्रमे सेने दिठे घाली तसे संतोष घेऊन या मने. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबा अर्जुनाचं वर्णन करतात. क्षत्रियाला जर चांगल्या प्रकारचा युद्धाचा प्रसंग आला ना, त्याचे भाऊ असे स्फुरण पावतात. त्याला असं वाटतं कधी युद्धामध्ये मी उडी घेतो आणि पराक्रम गाजवतो. आपले भारतीय सैनिक वाट बघून असतात की कधी आपल्याला आदेश येतो, त्याला काय म्हणतात खुली छूट, असं मिळाली एकदा की मग ते पराक्रम गाजवतात. त्यांचे भाऊ स्फुरण पावतात बघा युद्धासाठी. आणि बाकीचे लोक किती सराव करतात माहिती नाही, पण सैनिकांना युद्ध असो अथवा नसो दररोज सराव करावाच लागतो. त्यांचं ते ठरलेलं आहे, एवढं अंतर धावायचं म्हणजे धावायचं, एवढा व्यायाम करायचा म्हणजे करायचा. त्यांचं दररोजचं ठरलेलं असतं ते एकही दिवस त्याच्यामध्ये आपला तरी नित्यनेम थोडा मागं पुढं होऊ शकतो. सैनिकांचा मात्र अजिबात होत नाही. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. तुम्ही ते आर्मीमध्ये भरती झालेले सैनिक गावी आले तर ते निवांत राहतात, पण तिथे गेल्यानंतर किंवा आपण आता पुण्याकडे जातो की नाही, मध्यंतरी आपल्याला लागतं की नाही कॅम्प लागतो की, आपण जर कधी पाहिलं बसमधून तर त्यांचा सराव सुरू असतो बघा, आणि तो दररोजचा आहे, तो ठरेल. म्हणून त्यांची ती शरीर रचना अगदी सुव्यवस्थित असते, चांगल्या प्रकारची, आणि त्यांना ते सराव असतो. भाव असा आहे युद्धाकरता उत्साह लागतो. आणि अर्जुन उत्साहामध्ये आलेले आहे. संभ्रमे झुंजो आलाशी, आणि इथे आल्यानंतर मात्र सकनवपणे निघालाशी, अंतकरणामध्ये दया धारण करून. आता तो वीरवृत्ती धारण करायला पाहिजे होती, वीरवृत्ती दिली सोडून, आणि कोणती वृत्ती धारण केली ते तर मनी गजबद झाली आणि अपैसी कृपा उपजली, त्याने अपमाने निघाले वीरवृत्ती. वीरवृत्ती संभ्रमे आणि कनवपणे कृपावृत्ती धारण केली, आणि त्या कृपावृत्तीचा अंगीकार करून जर अर्जुना तो माघारी निघाला तर तुझं हे माघारी निघणं जरी दयामूलक असेल तरी पण समोरच्या लोकांना ते दयामूलक वाटणारच नाही. त्यांना असं वाटेल हे भयमूलक आहे, हा भयामुळे पळून चालला आहे. तरी तुझे ते अर्जुना ते म्हणजे ते दयालुत्व, आणि दयालुत्वाच्या भूमिकेतून माघार घेणं या नावाची कृती या वैर्या दुर्जना मना प्रत्यय येईल का सांगे. मग भगवान म्हणतात समोरचे लोक नुसते वैरी नाही किंवा नुसते दुर्जनही नाही, दोन विशेषणं वापरल्या. एकतर हे वैरीही आहे, नुसते वैरी नाही, दुष्ट अशा प्रकारचे वैरी आहे, आणि त्यांच्या मनाला तुझी गोष्ट पटेल का, प्रत्यय येईल, प्रतितीला येईल, सांग बरं मला, येणारच नाही. एखाद्या वेळेस वैरी परवडला, दुर्जन नाही. काही लोक दुर्जन असतात, वैरी नसतात, काही वैरी असतात, दुर्जन नसतात, काही दोन्ही नसतात, उदास असतात. आणि हे मात्र तसे नाही, हे तुमचे वैरीही आहे म्हणजे विरोध करणारे, आणि फक्त विरोध नाही करत, दुष्ट स्वभावाचे आहे. एखाद्या प्रसंगाला वैरी जर आपल्या समोर आला युद्धासाठी तर युद्ध करावं, पण जर त्याच्या मस्तकावर मुकुट नसेल, रथावर विराजमान नसेल, हातात शस्त्र नसेल, अंगावरचं चिलखत पडलेलं असेल तर वैरी जरी आला तरी त्याच्यावर युद्ध करू नये असं धर्मशास्त्राचा नियम आहे. पण हे दुर्जन असल्यामुळे यांनी अभिमन्यूच्या बाबतीमध्ये हा विचार केला नाही. भगवंताने स्वभाव सांगितला यांचा, हे नुसते वैरी नाही, वैरी असेल तर युद्धाचे नियम पालन करून युद्ध करेल, आणि वैरी असून दुर्जन असेल तर सगळ्या प्रकारचे नियम तो भंग करेल. भगवान म्हणतात यांचा स्वभाव जर असा असेल तर मग तू काय कर, सांग बरं, तुझं पलायन करणं आवडेल का यांना? अजिबात नाही. ते काय म्हणतील ते पुढं सांगणार आहे. ते असं म्हणतात की लक्ष्मणांनी तो सुलोचनेचा पती, त्याचं नाव काय आहे, इंद्रजित ना, त्या इंद्रजिताचा वध केला. त्या इंद्रजिताचा एक हात
सुलोचना रावणाची असणारी सून त्याच्या अंगणामध्ये जाऊन पडला तो हात. सुलोचना पतिव्रता होती आणि मग तिने त्या हाताला विचारलं की तुमचा वध कोणी केला आहे. मग त्या हाताने बघा हात तुटून पडलेला आहे, त्या हाताने लक्ष्मणाचं नाव लिहिलं. तिने तो हात उचलला आणि सरळ सरळ प्रभू रामचंद्रांना विचारण्याकरता ती सुलोचना निघून गेली. आता ती आहे रावणाची सून. चालली कोणाच्या पक्षामध्ये? प्रभू रामचंद्राच्या. काही सैनिकांनी बातमी सांगितली रावणाला, म्हणे ऐकलं का महाराज? काय झालं? अहो तुम्ही प्रभू रामचंद्रांची धर्मपत्नी ती चोरून आणली, आज तुमची सून त्यांच्या पक्षात चालली आहे. मग काही वाईट झालं तर ब्लॅकमेकिंग केलं तुम्हाला, असं म्हणतात ना ते ब्लॅकमेल. तुम्हाला जर प्रभू रामचंद्राने अट टाकली की सून जर सोडून न्यायची असेल तर धर्मपत्नी आणून द्या. प्रभू रामचंद्र म्हणले, आपलं रावणजी म्हणले की प्रभू रामचंद्र जरी वैरी असेल तरी दुर्जन नाही, असा याचा अर्थ आहे. म्हणजे शत्रूही जरी असेल तरी पण ते दुष्ट स्वभावाचे नाही. माझा दृष्टांत संपला आता. पण रावणाला सुद्धा विश्वास आहे प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये. प्रभू रामचंद्र शत्रूही आहे तरी आदर्श शत्रू आहे असा अर्थ. शत्रू म्हणजे या बाबतीमध्ये, नाहीतर मनुष्याचा देह पडला तर शत्रुत्व राहत नसतं. तेच प्रभू रामचंद्र जेव्हा रावण रणांगणावर पडले तेव्हा लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मणा जा आणि रावणाकडून काही 4 गोष्टी ज्ञानाच्या समजावून घे. रावणाकडून हो, आज पृथ्वीवरचा सगळ्यात विद्वान व्यक्ती मृत पावणार आहे, मरणाच्या प्रसंगाला काही ना काही ते शिकलं पाहिजे असं म्हणतात. मग रावणाला विचारलं, त्याने 3 उत्तरं दिली. शहाण्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जे ठरवलं ते लगेचच्या लगेच करायला पाहिजे, भविष्यावरी घालू नये. कालच प्रमाण केलं बघा त्या ओवीच्या अभंगामध्ये की भविष्याच्या माथा बाकी काहीच घालू नये, आजच्या आज करावं. रावणाला असं वाटलं होतं की मी समुद्राचं पाणी खारं आहे गोड करीन, सोन्याला सुगंध आणीन आणि इथून स्वर्गाला जायला मी शिडी तयार करेन. या 3ही गोष्टी मला सहज शक्य आहे. फक्त मी एकच केलं, आज नाही तर उद्या करू, उद्या नाही तर परवा करू. मृत्यूचा प्रसंग प्राप्त झाला पण हे मला करता आलं नाही. या 3 गोष्टी रावणाने सांगितल्या लक्ष्मणाला. काय सांगायचं आहे भाव? एकमेकाची जरी वैरी असेल पण दुष्ट स्वभावाला मात्र जागा नाही. पण दुर्योधनाचा तसा स्वभाव नाही बरं. तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज. हे काय करतील ते असं म्हटलं आहे. भगवान मागच्या श्लोकावर भक्तराज अर्जुन विचारते प्रभूला की प्रभू मी जर रणांगणातून पळून गेलो तर बाकीचे लोक असं म्हणतील की मी भयाने पळून गेलो, असे महारथी वीर मानतील. जरी महारथी असणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे काय म्हणतील मला, ज्यांच्याकरता मी मोठा झालो होतो ना, येषाम चत्वं बहुमतो, ज्यांच्या मनामध्ये मला आदराची जागा होती त्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्यांच्या मनामध्ये मला आदराचं स्थान राहणार नाही. पण दुर्योधनाधिक शत्रू ते काय म्हणतील, बरं झालं बुवा अर्जुनाने युद्धातून काढता पाय घेतला, अर्जुनाचे आमच्यावर उपकार आहे की त्याच्यामुळे आम्हाला युद्ध जिंकता आलं. भगवान म्हणतात नाही नाही, ते तुझी स्तुती नाही करणार. उलट दुर्योधनाधिक काय म्हणतील, अवाच्य वादान च बहुन वदिशन्ति तवाहिताः तव अहिताः निंदताः तव सामर्थ्यम तताः दुःखतरं किम. भगवान म्हणतात भीष्माचार्य, द्रोणाचार्य तुला लहान मानतील आणि दुर्योधनाधिक तुझा उपकार मानतील का? नाही नाही, उपकार मानणार नाही. उलट जे शब्द तुझ्या संबंधाने वाणीच्या माध्यमातून उच्चारित करू नये असे अवाच्य शब्द जे कानाने जरी ऐकले तर हृदयाचे शकल शकल व्हावे अशा प्रकारचे शब्द. आणि ते शब्द ऐकल्यानंतर, कारण शास्त्राचा तरी घाव बुजू शकतो पण शब्द नावाच्या शस्त्राचा घाव कधीच बुजत नाही. सगळ्या प्रकारचे जे फार मोठे मोठे कलह झाले त्याला मूळ कारण काय असेल तर शब्द. मनुष्य जर अज्ञानी असेल आणि जर त्याला आपलं अज्ञान प्रगट करायचंच नसेल तर एकच काम करा, मौन. ज्ञानोबा म्हणतात ते मौन इतकं चांगलं आहे की न बोलणाऱ्याच्या पुढे ब्रह्मदेव सुद्धा अज्ञानी ठरवतो. न बोलत या पुढा
स्रष्टाही तेन होय. पण मनुष्याने जर आपल्याला तोंड उघडलं ते मानस जाणीचे बोले, शब्द फार जपून वापरले पाहिजे. आपण भावनेच्या भरात, चेष्टेमध्ये, योगायोगामध्ये इतके शब्द वापरतो, समोरचा व्यक्ती जर ठाव घेणारा असेल ना मनाचा, की त्याला लगेच कळतं की काय काय यांच्या मनात आहे. हे शब्द फार महत्त्वाचे असतात आणि हे शब्द असे वापरतील की जे कानाने ऐकू सुद्धा नाही. अवाच्य वादान बहुन, पुष्कळचे शब्द. कोण आहे ते? तव अहिताः, अहितानाम शत्रवाः. हे सगळे तुझे शत्रू आहे आणि तुझ्या बाबतीमध्ये अवाच्य शब्दांचा ते उच्चार करतील. जे शब्द भगवंतांनी एकच शब्द वापरला होता, क्लेब्यम मास मदमः पार्थ. एकच शब्द, अशा प्रकारचे ते कितीतरी शब्द वापरतील. म्हणून अर्जुना सावध राहा. म्हणे झाले वापरले तर वापरले शब्द, त्याच्यामध्ये मला काही नाही, मी क्षत्रिय आहे, मी सहन करेन. भगवान म्हणतात क्षत्रिय शास्त्राचा घाव सहन करू शकतो, निंदा नाही सहन करू शकत. तव सामर्थ्यम निंदतः, तुझा पराक्रम श्रेष्ठ असताना आणि तुझ्याच पराक्रमाची जर निंदा, जेवढा पराक्रम असेल ना तेवढे शब्द चांगले वापरले पाहिजे. आपण बऱ्याचदा ते शब्द वापरतो ना, आपल्या लक्षात येत नाही. एखादा व्यक्ती कार्यक्रमाला आला तर ते प्रत्येकाकरता एक एक शब्द नाही वापरायचा. एखाद्याला महाराष्ट्रभूषण असे शब्द असतात की नाही, ते शब्द वापरले पाहिजे. पण पराक्रम एखाद्याचा श्रेष्ठ आहे आणि शब्द कनिष्ठ वापरले तर त्या व्यक्तीची स्तुती नाही होत, त्याचा तो अपमान होत असतो. म्हणून सामर्थ्य फार मोठा आहे. त्वा संग्रामी हर जिंकेला, निवात कवचांचा ठाव फेडीला, पवाडा त्वा केला गंधर्वाशी. एवढं तुझं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो आज रडतो आहे. तुझ्या सामर्थ्याची तुझ्या समोर जर ही निंदा करत असेल तर ततः त्यापेक्षा दुःखतरम नु किम, यापेक्षा दुःखदायक गोष्ट कोणती आहे? कोणतीच नाही. तुलना करत असताना आपण काही शब्द वापरतो की नाही, तरतम भाव म्हणतात त्याला. मग आपले असणारा पराक्रम आणि पराक्रमाच्या समोर असणारे निंदेचे शब्द यांचा जर विचार केला किंवा निंदा सहन करणं, आणि पहिल्या अध्यायामध्ये काय म्हटलं आहे, मी या सगळ्यांचे धार्तराष्ट्रारण्य हन्युस रणे हन्युस तन्मे क्षेमतरम भवे, शस्त्र सांडवणे सहावे बाण यांचे बाण सहन करणं आणि निंदा सहन करणं, या दोघांची तुलना केली तर तम भाव जर आपण पाहिला तर निंदेपेक्षा दुःखदायक दुसरं काय आहे? सर्वात जास्त कठीण काय असेल तर निंदा आहे. आणि ती सहन करत असेल अर्जुन. क्षत्रिय बाकी सगळं सहन करेल, निंदा सहन करणार नाही, असं त्याचा अर्थ. मग ते काय म्हणतील? ज्ञानोबा आता त्यांच्या मुखात ते शब्द सांगतात. हे म्हणते गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोल ओरला आणि का काही. हे काय म्हणतील? हे असं नाही म्हणणार किंवा काय अर्जुनाची दया आहे, अर्जुनाची आमच्यावर काय ममता आहे, काय प्रेम आहे, संतांची लक्षण अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त झाली, अर्जुनाचे फार मोठे उपकार आहे, असं नाही म्हणणार ते काय म्हणतील? गेला रे गेला. हा दयावाचक शब्द आहे. का बोलते? अर्जुन गेला, पळून गेला, नुसता पळून नाही गेला, अर्जुन आम्हा बी आला म्हणून गेला, असा अर्थ आहे. अर्जुन आम्हाला घाबरला. आणि कोण म्हणतील? ज्यांचा आतापर्यंत अर्जुनाच्या समोर वारंवार पराजय झालेला आहे ते लोक म्हणतील. ज्यांचा पराक्रमही नसतो ना ते निंदा करायला पुढं असतात. पराक्रम अजिबात नाही गाजवत, पण निंदा करायचं म्हणलं की ते पुढे असतात. म्हणजे आता विराटाच्या दरबारामध्ये यांचा पराजय अर्जुनाकडून झालेलाच आहे. त्याही अगोदर रणकौशल्य गाजवत असताना यांचा पराजय झालेलाच आहे. किंवा गंधर्वाच्या बरोबर युद्ध करत असताना दुर्योधनाचा पराजय झालेला आहे. पण ते सगळे पराजय विसरून ते काय म्हणतील? आज अर्जुना आम्हा बिहाला. भगवान म्हणतात सांग बरं अर्जुना, हा बोल उरला आणि का काही. बोल उरला हा वाक्प्रचार आहे. बोल उरणे म्हणजे शब्द शिल्लक राहणे, आणि तुझ्यावर आलेला हा दोषाचा आरोप आहे. हा शब्द तुझ्या जीवनामध्ये आला निका काही चांगला आहे का? सांग बरं. दोषारोपणाचा एखादा शब्द आपल्या जीवनामध्ये येणं हे चांगलं आहे का? अजिबात नाही. शब्द कोणता यावा? स्तुतीदायक यावा, पराक्रमाचं कथन करणारा यावा. लोकव्यवहाराची सामान्य नीती ज्ञानोबाला पुढे सांगतात.
लोक सायासे करुणी बहुते वेचिती आपुली जीविते परिवाडविते कीर्तिते धनुर्धरा ते तुझा अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरूपम तुझे गुण उत्तम तीही लोकी. 2-3 ओळीचे एकत्र विचार आहे. लोक व्यवहारातला नियम असा आहे, लोक बहुते सायासे करुणी. 2 शब्द ज्ञानोबांनी वापरल्या. नुसते लोक सायास नाही करत, बहुते सायासे करुणी पुष्कळ कष्ट सहन करतात. काय करतात? प्रसंग जर आला तर आपुली जीविते वेचिती. वेचणे म्हणजे खर्च करणं. स्वतःचं आयुष्य खर्च करतात, प्राण देतात, परंतु प्राण त्याग करून सुद्धा मागे माझी कीर्ती राहावी यासाठी खटाटोप करतात. परी वाढविती कीर्ती ते धनुर्धारा. आपली कीर्ती स्थिर नाही ठेवत, लोक त्या कीर्तीला वाढविण्याचा प्रयत्न करतात आणि अशी कीर्ती वाढवतात की त्या कीर्तीचा विक्रम पुन्हा कोणी मोडता कामा नये अशा प्रकारचे पराक्रम करतात. व्यवहारामध्ये नाही का, ते जगामध्ये कोणी कोणी काय विक्रम केले त्याची नोंद ठेवली जाते बघा. त्याला गिनीज बुक असं काहीतरी म्हणतात ना, त्याच्यामध्ये ते नोंद ठेवली जातात. मग त्याच्यामध्ये सगळे भन्नाट प्रकार आहे. मग आता समजा एखादा मनुष्य सगळ्या त्याच्या खोलीमध्ये विंचू आहे, एखादा व्यक्ती विंच वाच्या सान्निध्यात राहत असेल, वेचिती आपुली जीविते, आणि त्याची कीर्ती झाली त्या बुकमध्ये. मग आता दुसरा व्यक्ती विंचवाच्या सान्निध्यात राहत नाही, विषारी नागाच्या सान्निध्यात राहतो. मेलं तरी चालेल, पण आपलं जगात नाव झालं पाहिजे की हा व्यक्ती एवढ्या दिवसापर्यंत यांच्या सान्निध्यात राहिला. असे पराक्रमच करतात की लोक. हे फक्त ऐका बरं. लोक सायासे करुणी बहुते वेचिती आपुली जीविते परिवाडविते कीर्तिते धनुर्धरा. आणि ती कीर्ती लोकांना सायास करावे लागतात, आपलं आयुष्य खर्च करावं लागतं. पण तुझ्या बाबतीमध्ये ते असं आहे, ते तुझं अनायासे. मागच्या श्लोकामध्ये सायाशी शब्द आला, ओवीमध्ये ज्ञानोबा तुला कष्ट करायची गरज नाही अर्जुना, ते कीर्ती तुझं अनायासे यदृच्छया चौपन्नम स्वर्गद्वारम पावृतम. हे कीर्ती तुला अनायासे सहज प्राप्त होत आहे. कशी आहे पुन्हा? अनकळीत अखंड परिपूर्ण सर्वांगाने जोडली असे पूर्ण रूपाने अनायासे ही कीर्ती तुला सहज प्राप्त झाली आहे. या कीर्तीच्या बाबतीमध्ये तुझ्याशी तुलना करू शकेल असा जगतामध्ये दुसरा व्यक्ती नाही. उदाहरण काय दिलं? हे अद्वितीय जैसे गगन आहे, गगनम गगनाकारम. याला अनन्वय नावाचा अलंकार असं म्हणतात. त्याची उपमा त्यालाच देणं, दुसरं उदाहरण सापडत नाही. राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखंच, गगन गगनासारखं, समुद्र समुद्रासारखाच, अमृत अमृताप्रमाणेच, तशी अर्जुनाची कीर्ती अर्जुनाप्रमाणेच. याला उदाहरण काय दिलं? हे अद्वितीय जैसे गगन आहे, ज्याप्रमाणे हे गगन अद्वितीय, द्वितीय म्हणजे 2 आणि अ म्हणजे नाही, गगनाला स्पर्धा करणारं दुसरं गगन नाही, तसे तुझी कीर्ती अशी आहे की त्या कीर्तीच्या बरोबर दुसरा कोणीही स्पर्धा करू शकत नाही. याच अध्यायामध्ये ओवी आली ना, मी पार्थ द्रोणाचा केला. द्रोणाचार्याने वचन दिलं, अर्जुना तुझ्यासारखा धनुर्धारी या जगामध्ये दुसरा कोणी होणारच नाही, हे त्यांचं वचन आहे. तैसी हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम. तशी अर्जुना तुझी कीर्ती निस्सीम. सीम म्हणजे काय? सीमा, मर्यादा. आणि निस्सीम म्हणजे ज्या कीर्तीला मर्यादा नाही. मनुष्याचं वास्तव्य ठराविक देशामध्ये असतं, पण त्याची कीर्ती मात्र दिगंतरापर्यंत जाऊ शकते, कारण कीर्तीला कोणत्याही प्रकारचे पंख नाही. असं म्हणतात, विना पंखाची उडत जाणारी कीर्ती आहे, त्याला पंख लागत नाही. वाऱ्या हाती माळ चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तैसी कीर्ती देशोदेशीमध्ये गाजते आहे. कीर्ती निश्चिम तुझ्या ठाई निरूपम. निरूपम म्हणजे उपमा देण्याकरता कठीण किंवा उपमारहित. तुझी कीर्ती निरूपम आहे. निरूपम म्हणजे अर्जुनाची स्पर्धा करणारा या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. म्हणजे कीर्तीच्या बाबतीतही नाही,
शिष्याच्याही बाबतीत नाही. आणि भगवंताने प्रेम करावं जेवढं अर्जुनावर तेवढा दुसरा कोणीच नाही. ज्ञानोबा म्हणतात, सनकादिकांची आशा वाढिनल्या कीर बहुवसा, परित्याही येणे माने यशा येतीची ना. म्हणजे आपल्या वडिलांना, आईला, बंधूला, प्रसंगी देवी लक्ष्मीला जे कथन केलं नाही ते सगळं अर्जुनाच्या समोर कथन केलं. याही बाबतीमध्ये तुलना होणार नाही. सनकादिकांच्या आशा वाढल्या, थोड्याशा झाल्या पूर्ण, पण त्यांना अर्जुना एवढं यश आलं नाही. तैसी कीर्ती पारमार्थिक अंगाने विचार केला तरी सुद्धा तुझी ठाई निरूपम, तुझे गुण उत्तम तेही लोकी. तुझे गुण उत्तम आहे, पण फक्त मृत्यू लोकात, स्वर्ग लोकात किंवा पाताळ असं नाही, तेही लोकी. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझ्यासारखे उत्तम गुण दुसरे कोणाकडंच नाही. तो क्षत्रिया माझे रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तिही लोकी. हे भगवंताने पाठीमागे गुण सांगितले. तो अनुचिता चित्त नेदिशी, धीर कही न संडिशी, तुझे नामे अपयशी दिशा लंगीचे. तो शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझे रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तिही लोकी. केव्हा 12व्या अध्यायामध्ये म्हणून का आपण बसवता, तुझी प्रियाने तुझी श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. भक्तही तोच आहे, श्रोताही तोच आहे, आवडताही मला तूच आहे. अशा सगळ्या बाबतीमध्ये तुझे गुण उत्तम किंवा श्रवणा करता लागणारे गुण. या लागी सुमनाने शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैका गौप्य ही परितया प्रती, चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आपा गुणीही, तो वाचवणी आन नाही. मनोने गुज तरी तुझ्या ठाई, लपवू नये. त्रैलोक्यामध्ये सर्वश्रेष्ठ गुण आहे अर्जुनाचे. तिन्ही लोकांमध्ये अर्जुनाची बरोबरी करणारा कोणीच नाही. क्षत्रिय आहे, पण सगळ्यामध्ये गुण उत्तम तुझेच आहे. दिगंतीचे भूपती, भाट होणे वाखाणिती, जे ऐकिली आतच कधी कृतांताधिक. प्राचीन काळामध्ये एखादा राजा जर राजभवनामध्ये प्रवेश करत असेल तर त्याच्या नावासमोर बिरुदावली गायन करण्याची प्रथा असायची. त्याने कोणत्या कोणत्या युद्धामध्ये काय काय पराक्रम गाजवलेला आहे आणि कोणती कोणती पदवी संपादन केली आहे, त्या सगळ्या पदव्यांचा ते उल्लेख करायचे. त्यांना म्हणायचं भाट. मग आता आपल्या राज्यातला भाट आपली स्तुती करेल यात नवल काय आहे. पण ज्यांचा ना आपला काही संबंध नाही असे दिगंतीचे, देशोदेशीचे भूपती, भाट नाही बरं, स्तुती करणारे भाट असतात. पण इथे मात्र तसं नाही. राजे लोक भाट होऊन तुझी स्तुती करतात, हा विशेष आहे. दिगंतीचे भूपती, वास्तविक ते देशोदेशीचे राजे आहे. पण अर्जुनाचे गुण पाहिले की भाट होणे वाखाणी, ती स्तुती पाठक होऊन अर्जुना तुझ्या गुणाचं वाखाणणं, आख्यान किंवा व्याख्यान करतात, स्तवन करतात. जे तुझे गुण ऐकल्याबरोबर जे ऐकल्या कृतांताधिक दचकती. कृतांत म्हणजे यम. सर्वात मोठी भीती आहे यमाची. यमाला करुणा नाही, नाही त्या यमाशी करुणा. आणि यम ज्यांच्यामध्ये आदी आहे असे बाकीचे देवदेवता सुद्धा अर्जुनाचे गुण ऐकल्याबरोबर घाबरतात. का बरं? अहो, हा सामान्य नाही, हा भगवान शंकराच्या बरोबर युद्ध करणारा पराक्रमी पुरुष आहे. पण आपण त्याच्याबरोबर युद्ध करू नये असं ऐकल्याबरोबर दचकतात, घाबरतात, भितात. ऐक ऐसी महिमा घनवट, इतका पराक्रमी तू आहे आणि हा सगळा पराक्रम निघून जाईल आणि मग तुला लहानपणा प्राप्त होईल. सांग बरं अर्जुन, हे चांगलं आहे का? असं भगवान स्तवन करून सांगतात बरं सगळं. एखादा व्यक्ती हल्लीच्या भाषेमध्ये जर तो निराश झाला असेल ना, तर त्याने पाठीमागच्या काळामध्ये काय काय पराक्रम केले आहे त्याचं त्याला स्मरण करून दिलं की तो पुन्हा पूर्व पदावर येण्याची शक्यता असते. रामायणातला प्रसंग आपल्याला माहिती. 4 वानरांचे 4 समूह केले जानकी मातेचं संशोधन करण्यासाठी. दक्षिण तीरावर जो समूह आला त्याच्यामध्ये नळ, नीळ, हनुमंत आणि जांबवंत हे प्रमुख होते. अंगदही होते त्यामध्ये, कारण ते त्याच्यामध्ये नेतृत्व करणारे. आणि मग जटायूचा भाऊ तो संपाती तिथं आला खाण्यासाठी यांना. पण हे म्हणले जय श्रीराम. त्याने हाता आपला भावाचा, आपलाही भाऊ राम भक्त आणि हेही राम भक्त, बहुतेक हे आपले सेव्य आहे. विचारणा केली कशा करता आला, पण जानकी मातेचा शोध घ्यायचा. संपातीने सांगितलं मला दूरचं दिसतं
उड्डाण नाही करताय. त्याने दक्षिण तीरावरून पाहिलं आणि सांगितलं रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये जानकी माता विराजमान आहे, पण शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला समुद्राचं उल्लंघन करावं लागेल. आणि समुद्र किती आहे? शतयोजन विस्तार. मग ते सांगायला लागले राव सगळे एकमेकाला, माझी उडी जाईल व 20 योजनापर्यंत. दुसरा म्हणला मी 50 योजन उडी मारू शकतो. आता 99 योजन जरी उडी मारली तर समुद्रातच पडावं लागेल की नाही. अंगदाने सांगितलं मी 100 योजन उडी मारू शकतो, पण पुन्हा माघारी येण्याची आपली धमक नाही, कारण त्याला श्वास लागतो की नाही तेवढा मोठा, छातीमध्ये दमही असावा लागतो. आणि मग एकाला माहिती होतं, ते नाथ महाराजांनी वर्णन केलंय, जामवंताचं सामर्थ्य फार मोठं होतं. असं म्हणतात की जेव्हा प्रभूने त्या बलिराजाकडून ती पृथ्वीदान मागून घेतली ना, त्रिपाद भूमी, तर जेव्हा भगवंताने आपल्या एका पावलामध्ये पृथ्वीला व्यापलं, तेवढ्या वेळामध्ये जामवंताने त्या पावलाला प्रदक्षिणा केली होती. आता भगवंताचं पाऊल किती मोठा, पृथ्वी किती मोठी. मग जामवंताने सांगितलं काय झालं, मी झालोय म्हातारा, माता माझ्यामध्ये तेवढं काही सामर्थ्य नाही, नाहीतर मीही उड्डाण केलं असतं. जामवंतांना माहिती होतं, पण म्हातारे माणसं घरात असली पाहिजे बरं, ते सल्ला चांगलं देतात. जामवंतांनी सांगितलं आपल्यात एक पराक्रमी असा आहे, बाळपणी जेणे सूर्याते धरिले. त्या हनुमंतरायाने जन्माला आल्याबरोबर सूर्याला पकडण्याचा प्रयत्न केला. ते बसले होते एका पर्वतावर जाऊन. हनुमंताला आपल्या शक्तीचा विसर पडला आणि मग जामवंताने स्मरण करून दिला, हनुमंता अरे सूर्याला धरणारा तू, तुझ्या समोर लंकेची काय ताकद आहे. असं म्हटल्याबरोबर पाऊस पुरण पाहू लागले की नाही. जय श्रीराम म्हणून जे उड्डाण केलं, ज्या पर्वतावर हनुमंतराय विराजमान होते, हनुमंताच्या ताकदीचा प्रभाव असा झाला की तो पर्वत गेला पाताळामध्ये. आणि हनुमंतराय गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, रावणाची लंका राहिली माग आणि हनुमंतराय गेले पुढे पडलंकेमध्ये, म्हणजे रावणाच्या बहिणीच्या लंकेत. म्हणे मग हनुमंतराय माग कसं काय राहील, म्हणजे रावणाची लंका माग पुढं कसं काय गेले. जसे आपली वारकरी नाही का एका मुक्कामाला पुढे जातात, मुक्काम असतो ते पुढच्या नाश्त्याला जाऊन मुक्काम करतात, तसंच केलं हनुमंतरायाने. तर त्या हनुमंतरायाला शक्तीचा पडला होता विसर, पण आठवण करून दिली तर पराक्रम पुन्हा जागा होऊ शकतो. भगवाने अर्जुनाला ते सांगतात, ऐक ऐसी महिमा घनवट, अशा प्रकारची घनवट म्हणजे गहन, ज्याचा थाव कोणाला लागणं शक्य नाही, असा तुझा महिमा आहे. आणि तोही गंगा तैसी चोखट, जशी गंगा शुद्ध आहे तसा तुझा महिमाही निष्कलंक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही बरं. म्हणजे अगोदर अर्जुनाची कीर्ती सांगत असताना अद्वितीयासाठी गगनाचं उदाहरण, आणि त्याच मोठेपणाला शुद्धता सांगण्यासाठी गंगेचं उदाहरण. गंगा तैसी चोखट, आणि ती तुझी महिमा पाहिल्यानंतर जया देखी, ज्या महिमेला पाहिल्यानंतर जगामध्ये असणारे सुभट वाट जाहले. मोठे मोठे असणारे सुभट म्हणजे पराक्रमी पुरुष एकदम स्तब्ध झाले. किंवा दुसरा एक अर्थ सांगितला होता गुरुवारी बाबांनी, जो तुझा पराक्रम पाहिल्यानंतर या जगतातल्या वीर पुरुषांना एक प्रकारची वाट तयार झाली की आपणही अर्जुन ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने तशाच पराक्रमासाठी आपणही मार्गक्रमणा केली पाहिजे. असं काही ठिकाणी पाठ आहे वाटतं, वाट नाही ट आहे, ट असं असू शकतो काही ठिकाणी, पण इथं वाट म्हणजे स्तब्ध झाले असा एक शब्द आहे. ते पौरुष तुझे अद्भुत, ऐकून या हे समस्त, झाले अतिविरक्त जीवितेशी. अर्जुना असं हे तुझं पौरुष शौर्य आणि अतिशय अद्भुत आहे. अद्भुत म्हणजे दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जे अनुभवाला येत नाही त्याला अद्भुत असं म्हणतात. हा नवरसातला एक रस आहे ना, ज्याला आपण अद्भुत रस असं म्हणतो, हा कुठं आला आहे 11व्या अध्यायामध्ये. अद्भुताची आघरा नाही, शांताची आघरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि एराही रसा पांती करा झाला मान. जे आतापर्यंत कोणी पाहिलं नाही, ऐकलं नाही, ते विश्वरूप अर्जुनाने पाहिलं, याला अद्भुत रस असं म्हणतात. तसं अर्जुना तुझाही पराक्रम आतापर्यंत कधी घडलेला नाही असा अद्भुत पराक्रम पौरुष आहे. आणि ऐकून या हे समस्त, तो पराक्रम यांनी पाहिलेलाही आहे आणि काही लोकांनी फक्त ऐकलेला आहे.
दुर्योधनादिकांनी तो पराक्रम पाहिलेला आहे, प्रत्यक्ष पाहिलेला आहे. आणि दुर्योधनाच्या पक्षामध्ये जे युद्ध करण्यासाठी फक्त आज आलेले आहेत त्यांनी पराक्रम फक्त ऐकलेला आहे. पण ऐकून सुद्धा ते म्हणले आता इथपर्यंत येणं आपल्या हातात होतं, पण आता घरी जाणं आपल्या हातात नाही, कारण अर्जुनाच्या हातून आपण सुटणार नाही. ऐकून या हे समजतं झाले अतिविरक्त जीवितेशी. ज्ञानोबा म्हणतात ते धनावर विरक्त झाले असं नाही, राज्यावर विरक्त झाले असंही नाही. मग आता आपण रणांगणामध्ये आलो आहे, आता आपण आपल्या आयुष्याविषयी नुसतं विरक्त नाही, अतिविरक्त शब्द कसा वापरला आहे. अत्यंत वैराग्य संपन्न हे झाले. कशावर? आपल्या आयुष्याच्या विषयी. त्यांनी आपल्या आयुष्यावरचं पाणी महत्त्व सोडून दिलं आहे का? नुसता फक्त तुझा पराक्रमच ऐकलेला आहे. कारण त्यांना माहिती आता आपण अर्जुनाच्या तावडीतून सुटणार नाही. हे सर्वच्या सर्व अत्यंत विरक्त झाले आहे आयुष्यावर. तुझा धाक कसा आहे? जैसा सिंहाची हाका युगांत होई मदमुखा, तैसा कौरव अशेखा धाक तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तुते मानिती सदा. ते आगाधपण जाईल मग हिनत्वांगा येईल, जरी मागोता निगशील न झुंज तची. भगवान सावध करून सूचना देतात. बरं, एवढा मोठा पराक्रम, एवढी मोठी कीर्ती, एवढा मोठा धाकही आहे, कीर्ती आहे, तुझा दरारा आहे, आणि एवढा सगळा अगाधपणाचा भाव निघून जाईल. हिनत्व अंगाला येईल केव्हा? जर तो पळून गेला तर. पळून जाऊच नको. कसा धाक आहे अर्जुनाचा? सिंहाची हाका युगांत होय मदमुखा. मदमुखा म्हणजे मदोन्मत्त असणारा जो हत्ती, ज्याच्या गंडस्थळातून एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव होतो, आणि तो मदोन्मत्त झालेला हत्ती कोणाला आवडत नाही बघा, अजिबात नाही. त्याने जर धडक दिली तर वनातली मोठमोठे असणारे वृक्ष उन्मळून पडतात. एवढी प्रचंड ताकद हस्तीमध्ये असतेच. पण सिंहाची सिंहगर्जना कानावर जर पडली आणि त्याने उचलला पाऊल तर त्याला खाली ठेवासा वाटत नाही. असो पाव उचलीला मदमुख न ठेवी ते खाला, गरजवणी पुढा झाला सिंह जरी. जर सिंह पुढं आला की त्याला पाऊल कुठं ठेवावा हे कळत नाही. सिंहाचा कळप जरी असेल ना, याचा पाठीमागच्या अध्यायामध्ये गेलं बघ, न गणीचे पंचानने गच घटाते. हत्तींचा समूह जरी असेल तर सिंह पंचानन त्याला जुमानत नाही. म्हणजे सिंहाची प्रचंड गर्जना नुसती ऐकली, हाक आहे बरं, सिंहाची हाका नुसती प्रचंड गर्जना हाक मारली तर मदमुखा, मदोन्मत्त असतं हत्तीला युगांत होतो प्रलय काळ. त्यांना माहिती आता आपण सिंहाच्या तावडीतून वाचणार नाही. सिंह पराक्रमाच्या बाबतीमध्ये सिंहाचं उदाहरण दिलं आहे. असं म्हणतात की हत्ती हा आसक्त असतो आणि सिंह हा अत्यंत विरक्त. सिंहाचा पराक्रम जास्त आहे कारण तो आसक्त नसतो, हत्ती मात्र आसक्त असतो. बलवान जरी असेल ताकदीनं, पण आसक्त असल्यामुळे सिंहाच्या समोर टिकत नाही. सिंहाची हाका युगांत होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाक तुझा. ज्ञानोबांनी शब्द किती गोड वापरला. धाक तुझा एक वचन आहे आणि अशेखा कौरवा 100 घेतले आहे. म्हणजे एक कौरव तुला घाबरेली यात नवल काय? अरे सगळेच घाबरतात. अशेखा कौरवा धाक तुझा. व्यवहारामध्ये होऊ शकतं, आपल्याला एखादी 2 माणसं घाबरू शकतात, हार झाले तर 10 माणसं घाबरतील, पण 100च्या 100 म्हणजे ज्ञानोबा म्हणतात अशेखा कौरवा. सर्वच्या सर्व कौरव किंवा कौरव पक्षातले सगळेच महारथी, या सर्वांना तुझा प्रचंड धाक दरारा आहे. त्यांना माहिती एकटा अर्जुन जर युद्धाकरता प्रारंभ करेल तर 11 औक्षिणी सैन्याला एकटा जिंकू शकतो, एवढा याचा पराक्रम आहे. कसे घाबरतात? जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तुते मानिते. फक्त आता का? सदा शब्द असा वापरलेला आहे. सदैव हे तुला असंच मानतात. जैसे पर्वत वज्राते, ज्याप्रमाणे पर्वत वज्राला घाबरतात. वज्र हे इंद्राच्या हातातलं शस्त्र आहे. असं म्हणतात की पूर्वी
प्रत्येक पर्वताला पंख होते आणि मग ते पर्वत या गावातून त्या गावात उड्डाण करायचे. म्हणजे या गावातला सप्ताह झाला की असं पर्वताचं जुन्या काळात पंख असल्यामुळे या गावातून त्या गावात, आणि मग त्यांची इच्छा येईल त्या ठिकाणी ते थांबायचे. सुंदर गाव दिसला थांबले गावावर. गावाला एका काळामध्ये अखंड समाधी गेलं गाव खाली बेचिराग झाला. मग ते इंद्राने त्या पर्वताचे पंख सगळे तोडून टाकले म्हणून पर्वत जाग्यावर स्थिर आहे. मग तेव्हापासून ते पर्वत वज्राला घाबरतात. का? आपल्या अंगावर पडलं तर आपलं चूर्ण होईल. जसं पर्वत वज्राला घाबरतात ना तरी सर्प गरुडाते किंवा सर्प सगळे गरुडाला घाबरून जातात. बाळक्रीडेमध्ये प्रसंग आला बघा तुकोबारायांच्या. भगवान ते चेंडू आणण्यासाठी गेले, तो कालियाला जाग केलं विनाकारण. देवाकडे धाकही नाही, कोणाला जो मानतही नाही. त्या कालियाने सगळे सर्प बोलावले, भगवंताला वेढा दिला. भगवंताला भक्ताशिवाय दुसरं कोण आहे? गरुडाचं स्मरण केलं आणि गरुड आल्याबरोबर जैसे सर्प ना तरी सर्प गरुडाते, ते गरुडाचं आव्हान केल्याबरोबर सर्प गेले बिळात निघून आणि काही सापडले तर गरुडाने खाल्ले. आणि मग खाल्ल्यानंतर विचारलं प्रभूला, प्रभू माझं स्मरण कशाला केलं होतं? भगवान म्हणजे नाश्ता करायला, दुसरं काय आहे? ना तरी सर्प गरुडाते. सर्प ज्याप्रमाणे गरुडाला घाबरून राहतात तैसे अर्जुना हे तो ते मानिती सदा. तसं अर्जुना हे सर्वच्या सर्व कौरव पक्षातले तुला कायमचं असं मानतात. एकटंच वज्र आहे पण सगळे पर्वत घाबरतात. गरुड एकच आहे पण सगळे सर्प घाबरतात. तसा एकटाच तू आहे पण हे सर्वच्या सर्व कौरव तुला पराक्रमी मानतात. एवढा मोठेपणा तुला असताना आणि तू आज रडतो काय? हातातलं शस्त्र खाली टाकतो काय? आणि म्हणतो मी पळून जाणार, भिक्षा मागता भली. यांनी जरी मला मारलं तरी ते चांगलं आहे. काय भाषा आहे अर्जुना तुझी? ते अगाधपणा जाईल मग हिनत्वांगा येईल. जरी मागवता निघशील न झुंजतची. अगाधपण म्हणजे गंभीरता, मोठेपणा, पुरुषार्थी असणारा हा पराक्रम तो सर्वच्या सर्व निघून जाईल. कमवायला फार कष्ट आहे, गमविण्यासाठी कष्ट नाही. फक्त आता आपण ते आज उन्हाळा असतो ना, आता ते आपण माठामध्ये पाणी ओततो. पाणी आणण्यासाठी कष्ट आहे, झिरपून जायला. एक छिद्र जरी असेल तर सगळं पाणी झिरपून जाऊ शकतं. तसं एवढी कीर्ती संपादन केली अर्जुना लहानपणापासून तर आतापर्यंत, आणि त्या सगळ्या कीर्तीचा आगाधपणा जायला फक्त एकच कारण, या युद्धातून मागं जाणं. ते आगाधपण जाईल. नुसतं आगाधपणा जाईल असं नाही, हिनत्वांगा येईल. अत्यंत नीचपणा, कमीपणा, निंदेला प्राप्त होणं किंवा अकीर्ती अंगावर लागणं, दोषयुक्त शब्दाचा आरोप होणं, हा हिनत्वपणा अंगाला येईल. पण केव्हा? जरी मागवता निघशील न झुंजतची. हा तू जर माघारी निघाला तर हरकत नाही, पण पराक्रम गाजव अगोदर आणि मग माघारी जा. अर्ध्या युद्धातून निवृत्ती घेतली ते हरकत नाही, पण न झुंजतची. युद्धच करायचं नाही, नुसतं मागं जायचं असं म्हणला की आघातपणा निघून जाईल आणि हिनत्वांगा येईल. बरं निघालाच तू याला कदाचित, हे काही सामान्य आहे का? हे असं नाही. उलट तुझा धाक यांच्या मनात आहे, पण जर तू पळून चालला तर हे वाट पाहते. सर्प जोपर्यंत फुत्कार करतो ना तोपर्यंत लोक त्याला घाबरतात. आणि जर त्याने अहिंसा परमो धर्म, मी आता कोणाला फुत्कार करणार नाही, तर बाया स्त्रिया सुद्धा गवताचा भारा बांधायला दोरी म्हणून त्याचा वापर करते सर्पाचा. तेव्हा करता तेवढं ते असलं पाहिजे. आणि हे पळून येते ती, पळत असताना पळून जाऊ देणार नाही. धरून अवकळा करीती, अर्जुना तुझी फजिती करते. एवढंच आहे असं नाही. न गणित कुठी बोलते, ऐकत तुझ द्वेषाचे काळ कुठे, बासुटोनी तिखटे, को बोलांची सदटे सुती कांडे. 16व्या अध्यायामध्ये एक ओवी येते आहे. द्वेषाचं काळकूट लावलेलं आहे, वाईट वाईट शब्द आहे आणि ते शब्द तुझ्या कानापर्यंत येते. त्याला कुटी म्हणजे कुशब्द किंवा निंदा असं म्हणतात. आणि ते मोजता येणार नाही. हे भगवंताने शब्द का वापरला बरं? न गणित. त्याचा अर्थ असा आहे की भगवंताला गणित करता आलं त्यांच्या जीवनामध्ये. शिशुपाळाचं 100 अपराध मान्य केल्या ना,
शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजेला अशी. भगवान म्हणले मला मोजता आले 100 शब्द, तुला नाही मोजता येणार. न गणित कुठे बोलते ऐकता तुझं. हे पळत असताना पळू जाऊ देणार नाही. धरतील फजिती करतील, कोणी मुकुटच काढील, कोणी अंगावरचं चिरखतच काढून घेईल, रथावरून तुला खालीच पाडतील, असे अवकळा करतील. ज्या क्षत्रियाला मान मिळावा त्याचा हा अपमान होईल. आणि शब्द तर असे वापरतील की जे शब्द ऐकल्यानंतर तुझ्या हृदयाला प्रचंड वेदना होतील, विदीर्ण होऊन जाईल. आणि मग त्यावेळी रडण्यापेक्षा आताच युद्ध केलेलं काय वाईट आहे. मग ते वेळी ही फुटावे, आता लाठीपणे कान झुंजावे, हे चिंतेले तरी भोगावे मही तळ. मग त्या प्रसंगाला यांनी फजिती करावी, वाईट शब्दाने बोलावं. त्या प्रसंगाला मग आपल्या छाती बडवावी, आपलं हृदय फुटावं. हे फुटावे म्हणजे आपली छाती फुटून जावी, हृदय फुटावं. त्यापेक्षा आताच लाठीपणे कान झुंजावे. लाठीपणा म्हणजे शौर्य, पराक्रमाने. का बरं युद्ध करू नये? कारण युद्धामध्ये फायदे 2 आहेत. हे जिंकले, यांना जिंकून घेतलं तर महितळ भोगावे, पृथ्वीचं राज्य मिळेल. आणि त्यांनी तुला जिंकलं आणि मृत्यू प्राप्त झाला तर स्वर्ग प्राप्त होईल. दोन्हीकडून फायदाच आहे. युद्ध करण्यातही फायदा आहे, मृत्यू प्राप्तीतही लाभच आहे. पण पळून जाण्यात काहीच फायदा नाही. पळून जाण्यात उलट नुकसानच आहे. अर्जुनाचं म्हणणं होतं भिक्षा मागता बली. भगवान होता भिक्षा मागणं तुझं काम नाही. आणि पळून गेला तर हे सगळ्या प्रकारचे असे अपशब्द कानाला ऐकावे लागतील. आणखीन काही चिंता सांगणार आहे, चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज